ताल मृदुंग हा चढवून साज या शुभ दिनाला ताल मृदुंग हा चढवून साज या शुभ दिनाला चला नमन करूया गणरायाला चला नमन करूया गणरायाला चला नमन करूया गणरायाला ताल मृदुंग चढवून साज या शुभ दिनाला ताल मृदुंग चढवून साज या शुभ दिनाला चला नमन करूया गणरायाला चला नमन करूया गणरायाला चला नमन करूया गणरायाला नमन करूया गणरायाला करूया गणरायाला चला नमन करूया गणरायाला चला नमन करूया गणरायाला अहिले नमन माझ्या धरणी मातेला तुझरे नमन माझे चांद सूर्याला तुझरे नमन माझे चांद सूर्याला तुझरे नमन माझे चांद सूर्याला तिसरे नमन वंदितो मी आकाशी मेघाला तिसरे नमन वंदितो मी आकाशी मेघाला चला नमन करूया गणरायाला चला नमन करूया गणरायाला नमन करूया गणरायाला चौथे नमन माझ्या चार जोडीला पाचवे नमन माझे पाची पांडवाना पाचवे नमन माझे पाच पांडवाना पाचवे नमन माझे पाच पांडवाना सहावे नमन वंदितो मी गावच्या या देवाला सहावे नमन वंदितो मी गावच्या या देवाला चला नमन करूया गणरायाला चला नमन करूया गणरायाला चला नमन करूया गणरायाला सातवे नमन माझे सप्तऋषीला आठवे नमन माझे अष्टभुजाला आठवे नमन माझे अष्टभुजाला आठवे नमन माझे अष्टभुजाला नववे नमन वंदितो मी नवकाशी खंडाला नववे नमन वंदितो मी नवकाशी खंडाला चला नमन करूया गणरायाला चला नमन करूया गणरायाला नमन करूया गणरायाला दहावे नमन माझे दशमुखी रामला अकरावे नमन माझे खेळत्या गड्याला अकरावे नमन माझे खेळत्या गड्याला अकरावे नमन माझे खेळत्या गड्याला बारावे नमन माझे रसिकिया रसिक जनाला बारावे नमन माझे या रसिक जनाला गणरायाला चला नमन करूया गणरायाला चला नमन करूया गणरायाला ताल मृदुंग चढवून साज या शुभ दिनाला ताल मृदुंग चढवून साज या शुभ दिनाला चला नमन करूया गणरायाला चला नमन करूया गणरायाला चला नमन करूया गणरायाला नमन करूया गणरायाला चला नमन करूया गणरायाला चला नमन करूया गणरायाला
विनायकजी पाडवे साहेब या विनंती करून स्टेजवरती यावं. त्याचबरोबर सिने अभिनेते वेगवेगळ्या सिरियल सोडून त्यांनी कामं केले. आदिलजी घडवले यांनाही विनंती करून स्टेजवरती यावं. त्याचबरोबर वक्रतुंड फोटोग्राफी दिनेश करमाटे, वक्रतुंड फोटोग्राफी आणि दिनेश करमाटे यांनाही विनंती करून स्टेजवरती यावं. त्यांचं छोटेखानी सत्कार करण्यात येणार आहे. कृपया दिनेशजी पाडवे साहेब, आदिलजी घडवले आणि दिनेश करमाटे मी शंकर करमाटे आणि जनार्दन करमाटे या विनंती करतो की त्यांनी आदिलजी घडवले साहेब त्यांचा सन्मान करावा. शंकरजी करमाटे पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन आदिलजी घडवले साहेब यांचा सन्मान करावा. त्याचबरोबर हरेश्वर करमाटे याला विनंती करतो की त्यांनी विनायक पाडवे साहेब यांचा सन्मान करावा. हरेश्वर करमाटे, विनायकी पाडवे साहेब शाखा प्रमुख विरार यांचा इथे सन्मान होत आहे. आम्ही शंकर करमाटे परिवारातर्फे तुमचं हार्दिक स्वागत करतो. त्याचबरोबर वक्रतुंड फोटोग्राफी प्रत्येक कार्यक्रमासाठी फोटोग्राफीचं जे योगदान देतात त्यातमधले वक्रतुंड फोटोग्राफी यांचा सन्मान करतील शंकर करमाटे. मी जनार्दन करमाटे यांना विनंती करतो की दिनेश करमाटेचा सन्मान करावा. छोट्या भावाच्या पाठीवरती शाबासकीची थाप देणारे दिनेशजी करमाटे यांचा सन्मान करतील जनार्दन करमाटे. थोडा व्यक्ती येतोय, रसिक हो माफ करा. धन्यवाद. पुढील कारवाई लवकर चालू होईल. मनोभावे तुला पूजिते श्री गणा गजवदना आरती लाले मंदिरी कृपाळू गौरीचा नंदना. Thank you.
सुरबासरीचे पडता रे गाणी प्राणी पुढे दंग ईश्वर सुरबासरीचे पडता रे गाणी प्राणी पुढे दंग ईश्वर सुरबासरीचे पडता रे गाणी आणि पुढे दंग ईश्वर सुरबासरीचे पडता रे गाणी आणि पुढे दंग ईश्वर मधुर सुराने छेडत भाव मधुर सुराने छेडत भाव यमुने तटी ईश्वरा आणि पुढे दंग ईश्वर सुरबासरीचे पडता रे गाणी आणि पुढे दंग ईश्वर नक्की काना आला असेल. राजे माझी बासरी वाजवली की तू अशी मनाची घालमेल झाली स्वप्न परीती सत्यात आली सुंदर रूप गोचरे मन ओढिले सुंदर रूप
अशी मनाची घालवील झाली स्वप्न परिती सत्यात आली सुंदरात रूप गोजिरे मन ओढिले सुंदरात रूप गोजिरे मन ओढिले माझ्या अंतराचे तार छेडिले तू राधे माझ्या अंतराचे तार छेडिले साजिरे रूप तिचे नयन शराबी चेहऱ्यावर बदलानी होठ गुलाबी साजिरे रूप तिचे नयन शराबी चेहऱ्यावर बदलानी होठ गुलाबी नकळ करू दे माझे तिने चोरीले नकळ माझ्या अंतराचे तार छेडिले तू राधे माझ्या अंतराचे तार छेडिले अशी मनाची घालवील झाली स्वप्न परिती सत्यात आली सुंदरात रूप गोजिरे मन ओढिले सुंदरात रूप गोजिरे मन ओढिले माझ्या सुंदराचे तार छेडिले तू राधे माझ्या सुंदराचे तार छेडिले तू राधे माझ्या सुंदराचे तार छेडिले कसं काय नाही केलं देवा तुम्हाला कधी बासुरीच्या सुरात एवढा दंग होताना कधी पाहिलं नाही काही विपरीत घडलं आहे का असं नाही रे सुदामा त्याच्या अंतर्मनातील प्रेमाचे भाव आहेत बरं तुझं काय काम आहे अरे यशोदे मातेने गोकुळात भरघोस दही दूध जमा करून ठेवला आहे काय बोलतोस होय दही दूध तूप होय काना मग एक काम कर आपल्या सवंगड्याला घेऊन इथेच ये तू पण बरं ठीक आहे मी कोणत्यावर जातोय थंड पहाटेचा वारा जसा फुलला थंड पहाटेचा वारा जसा फुलला तसा फुलला थंड पहाटेचा वारा
जसा झुलला थंड पहाटे नवारा जसा झुलला पहाटे नवारा जसा झुलला थंड पहाटे नवारा जसा झुलला थंड पहाटे नवारा जसा झुलला थंड पहाटे नवारा जसा झुलला तुला वाट माहिती आहे का? तिचं माझं भांडण होतं नको राधे. मी हाक मारते मावशी. मारते तुझं हो मार. ए मा वा शे शी आवाज सरीला परत ए मा वा शे. ए बाई हे काय करतेस तू? चल मागे हो. मी आवाज देते बघ आता कशी. दे 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 बघ आता कशी देते आवाज. अगं ए ठेवते ए मावशीच्या आवाजाने दोघे बाबा मारते. त्याचा काय जीव चाललाय काय? अगं येतेस ना? अरे वा, अरे ये लवकर. संध्याकाळी तुम्हाला गावठी पिऊन
भूत येत काय सांगू ह्याचा अंगात भूत येत काय सांगू ह्याचा अंगात अन बाजाराला जायचं पोरे नव्हतं ध्यानात बाजाराला जायचं पोरे नव्हतं ध्यानात बाजारात जायचं पोरी नव्हतं ध्यानात बाजारात जायचं पोरी नव्हतं ध्यानात हे धुतलं माझं लुगडं बाई मी नव्हतं ध्यानात धुतलं माझं लुगडं बाई मी नव्हतं ध्यानात अन बाजाराला जायचं पोरी नव्हतं ध्यानात बाजाराला जायचं पोरी नव्हतं ध्यानात बाजारात 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 जायचं पोरी नव्हतं ध्यानात कशामुळे एवढी तुझी कंबर दुखायला लागली मावशी अगं म्हातारा झाला वय झाला मला सांगा मावशी सुटली नाही हा माता बाबा काय बोलस मोरे मोरे मावशीला धक्का ठोकस हा जास्त बोलू पाहिजे पुस्तकावर नाही बोला कशाला लागली अगं मावशी बाजाराला जायचं बाजाराची वाट माहिती नाही ना म्हणून तुला हाक मारली कशाला आले काय घेतलं होय की नाही बाजाराला तू पण आता लाजूनच आलीस ना पडली ना मी वाईट नसला ग तुम्ही कधी भारी नसता होता मग तू मध्ये मध्ये बोलू नको याला सांग हे थोबडून टाकीन जरा गावठी घेतो मग असायला गावठी येतात का तुझा नातू जावाला नाही घेत नाही गं बाळ. मग कसली माझ्या घेतो मला नाही ती सवय काय पण घेतोय तुझा नवरा इंग्लिश घेतो का तुला माहिती माझा नवरा काय घेतो चल. हे काम कर नवरा नवरा खेळा नंतर मला सांगा ती बघ ना मला कशी बोलते मग मग तिला सांग मला काय सांगतेस? तू कशाला मध्ये बोलली तू जास्त बोलू नको तू पण मला जास्त बोलू तू नको जास्त बोलू नको तू पण बोलतो का मी नवऱ्याला नाव सांगेन माझ्या चालेल, सांग. तुझा नवरा घाला का मी नाव सांग ना गं. अगं ए मावशी शांत हो गं जरा गावाचा शांत जरा काय अगं तू बसतेस काय बाजारला जायचंय ना तूच बोलली का सांगतो पण सांगतो असता नाही तर बाई उठ आता बाजाराला जायला उशीर होतोय ना तर सगळ्यांनी घेतलं होय की बाजूला काय काय घेतलं मग काय काय घेतलं मग ए बाकी आहे हे काय घेतलं सांग ना मुरडू नको लगेच सांग उशीर होतोय मावशी मी ताण घेतलं हा जाऊ हे तोंडात ना घाबा हा जास्त तुझ्या तोंडात जाऊ दे. काय म्हणालीस तू तुला काय नाही बोललं मासा पकडली आणि पोळ इकडून फेकून दे तू काय घेतलं मावशी मी विकायला घेतली लस्सी लस्सी झाका आहे झाक मग झाकूनच ठेव मी सांगू आता सांग तुला झालं आता तू सांग ना मग कोण सांगते ना सांग अगं मावशी मी घेतलंय दही दही हा. असं काय कसलं आहे कसलं असतो दही कसलं असतं कसलं असतो तुला माहिती आहे ना तू घेतला कसलं असतो हा? मला नाही माहिती. ए असं नाही बोलली मी काय मग? बोलली घेतलंच आहे ना वाईट वाटून ठेव मला माहिती आहे कशी आता लगेच मानू अरे घे मी पण इकडे बघा ना ये. हा मग चला बाजाराला अगं तिला विचार दादाला नाही विचारलंस हा मला पोर्श आलं अगं मावशी मी घेतलंय साजूक तूप हा तू पण नाजूक आहेस ना तर बरं आहे तू चला चला बाजाराला तू चला काय तू माझ्यात कसं सांगितलंस काय मी सांगू सांगायला पाहिजे या सावशेस सांग असं नाही सांगायला पाहिजे काही असा सांगतावर सांगतावर सांग 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 दही झालं दूध झालं विकायला घेतलाय खवा दही झालं दूध झालं विकायला घेतलाय खवा मी बाई चालली तुम्ही बा बाजाराला चला माझ्यासोबत चला मी घेऊन येतो बाजाराला चला
माझ्या नाव आहे ना नको नवऱ्याचं नाव यासाठी हे आता म्हणते ते नको एवढं. नको कोणाकोणाचं नाव घेऊ म्हणजे किती सांग असं गत नाव येतं तर राग येईल ना ह्याला राग ना केळा राग नको ना कशाला चला रागला मी काय म्हणतात अगं नाव घेतेस ना मी नाही नाव घेऊ अगं तिथं सगळ्यात ह्याला त्याला राग यायचा चालला बरोबर चालला चला आता बाजारात जातो ना आपण चला लवकर काय म्हणते चालून चालून पाय दुखले तर एखाद्याचं छानसं गाणं दे ना गं हिचं गाणं मला नाही ऐकायचं म्हातारी आहे अगं मी जर गाणं म्हटलं ना तर रेमड गाणं होईल नको तुम्ही चला तिथे तुम्ही सगळं गाणं घ्या आता तू घेऊ घे रे छानसं गाणं घेते हा साज शृंगार शृंगार करुणी तयारी करुणी तयारी नागमोडी वाटा घाट जाऊया बाजारी जाऊया बाजारी
अरे काना, काना, आज एवढा कसला विचारात दंग? विचार कसला नाही रे, सहजच. बरं, तू काय नाही केलंस? देवा, आपल्या गोकुळातील गवळणी दहीदूध घेऊन त्या मथुरेच्या बाजाराला गेल्या होत्या आणि त्यांना पोचायला उशीर झाला म्हणून कंसाने त्यांना बाहेर ठेवलं. काय कंस? दह्या दुधाची नासाडी केली. काना, यावरती आपल्याला काहीतरी उपाय करायला हवा. हो सुदामा, नक्कीच काहीतरी होतो उपाय करायला हवा. त्या गवळणीचा रस्ता अडवायला पाहिजे. सुदामा, मी तुमच्यावर कामगिरी सोपत आहे. राधा आणि तिच्या गवळणी आजही मथुरे बाजारात गेले असतील. त्यांचा रस्ता प्रतिबंध करून गोकुळात दहीदूध दोन्ही गोकुळातच राहिलं पाहिजे. तशी आपली आज्ञा देवा. ठीक आहे, मी कुंजवनात गाई वासरू लागतो, तुम्ही कामगिरीवरती जा. जशी आपली आज्ञा. ठीक आहे, येत आहे मी. देवांनी तर आपल्यावरती कामगिरी सोपवली आहे. ही काय एकटा करू शकत नाहीये. साथी सवंगडांना आवाज दिलाच पाहिजे. बरं, बघूया कोठे आहेत माझे सवंगडी. आवाज देऊन तर बघतो. पेंड्या रे, पेंड्या रे, पेंड्या. अरे काय रे सुदाम्या? अरे कुठं आहे? अरे आलो आलो. अरे ये लवकर ये. वय वय. सोडली या गाय अडकला पाय, कपिला हाय ना गोट्याला, कपिला हाय ना गोट्याला. सुदामा थांब जरा येतो भेटीला. सुदामा थांब जरा येतो भेटीला. सोडली या गाय अडकला पाय, सोडली या गाय
अरे पण माझा कुठे राहिला? उद्या ना आज आज काय म्हणतोस? त्या ध्याने आपल्यावर गेला होता. ध्याला आंब्यावर गेला आणि वर चालला. वर चालला ना आंबा हलवला. भदा भदा आंबा खाली पडले. मला म्हण काय सांगू तुला. ओमलडी मला खाल्ली, माझ्या अंगाला खाल्ली. म्हणतो काहीतरी ओमलडी अंगाला खाल्ली माझ्या. झोंबलं म्हणतो काहीतरी. ओमी गावाला झाडावर ओंबी लागतात ना. काय मी म्हणत नाही, यालाच आहे हा. अरे तुझ्या दिव्याचा तुकडा पडला त्याला, मी तरी काय करू. ताण मला खाल्ली म्हणून मला उतीन झाला ना. मला आंबा पण भेटला नाही. पण काय तुझा काय काम आहे? अरे कृष्णदेवांनी आपल्याला त्या मथुरेला जाणाऱ्या गवळणीला अडवण्यास पाठवलंय. गवळणीला उडवायचं मला करायला काय करायचं काय म्हणतो. ताक मी म्हणतोय. अरे त्या गवळणीला दहीदूध घेऊन मथुरेला जाऊ द्यायचं नाहीये. म्हणून निहंकार म्हणायचा नाही. अरे त्यांचं दहीदूध आपण घ्यायचं. लिहून मिळणार काय? होय होय ना. होय चालेल मग, आपला काम सत्य आहे. चला मग गवळणी कुठं आहे? गवळणी कुठं? जाऊन त्यांना सांगा मथुरेच्या बाजाराला आजपासून तुम्हाला जाता येणार नाही. तुझं आमचं तिला कशाला दाखवतोस. काकू पण नाही. काय सांगू तुम्हाला दहीदूध आणायला मथुरेच्या घेऊन बाजारला घेऊन जाता येणार नाही. काकू मावशी काय बोलते. अगं तुम्हाला नवीन येऊन मधुरीच्या बाजारात झालेलं नाही. काय बोलते अगं तुला नाही घेऊन मधुरीच्या बाजारात लागलं जाणार. याला चालला तुझा लक्षणता. माया उद्यापासून सांगत ये पैसे देता बरोबर. तुला मधुरीच्या बाजारात जाता येणार कालच होते. हा कृष्णदेवांचा आदेश आहे. हा मग टाकी म्हणतो
बाजाराला जाता येणार नाही. का बरं? हा कृष्णदेवांचा आदेश आहे. पोरीनो, असं हा? ऐकलं का काय म्हणतात? अशाचं ऐकून तुम्ही जाणार? थांबावं लागेल ना? थांबा मग. आमचं काय ऐकत बसू नका. चला तुम्ही. पेंड्या वाकड्या, बोला. ह्या गवळणी आपल्याला काय अशा ऐकत नाहीये. काय करायचं काय? देवाला जाऊन समजा. देवाला. चालेल चल मग. कृष्णदेवांनाच पाठवूया. हो. चालेल चला, चल मग. तुम्ही या गवळणींना इथे अडवून ठेवा. हो. मी कृष्णदेवांना पाठवून देतो. चालेल चालेल. चला. ये. वाकड्या. आमचं नाव. तुला पुढे येऊ नको. याच्या वर जाऊ नका. सवंगार आहे ना, याच्या पुढे कामगिरी मी पाहतो. हो. तुम्ही गोंधळाला गाई वाचू नका. चल. चला का पुढे? मावशी, तुम्हाला मटणाच्या भाकरी खाता येणार नाही. का बरं? आजपासून गोकुळाचा दहीदूध दोन्ही हे गोकुळातच राहील. ठीक आहे. राधे, तूच बघ काय ते. हो राधे. आजपासून गोकुळाचा व्यापार हा गोकुळातच होईल. त्याने गोकुळाचा उद्धार होईल आणि तुमचाही उद्धार होईल. तर आनंदाचीच बातमी आहे. हो ना मावशी? हो हो. अगं राधे, माझा जन्म हा जन्मकरणासाठी आहेच. मग दाखवा तर तुमच्या जन्म पुन्हा. ठीक आहे, ऐक तर राधे माझ्या जन्माच्या खुणा. स्वर्गाचा अवतरला या धरतीवरी, युगे युगे अवताराने गमन करी. आनंद यशोदेचा आठवा बाळाला बाळाला, आज सांगतो तुला या जन्म खुणा, आज सांगतो तुला या जन्म खुणा. वाढला तो भारभुवरी दैत्य असुरांचा, त्याचा शाणी बनलो कैवारी दीन दुभयांचा, त्याचा शाणी बनलो कैवारी दीन दुभयांचा, त्याचा शाणी बनलो कैवारी दीन दुभयांचा. घेऊन अवतार धर्मा रक्षणा रक्षणा, आज सांगतो तुला या जन्म खुणा, आज सांगतो तुला या जन्म खुणा, आज सांगतो तुला या जन्म खुणा, आज सांगतो तुला या जन्म खुणा.
गुणा सांगतो तुला या जन्म गुणा अवतार दुसरा राधे कर्मधरीला वराह घेऊनी पृथ्वी भारवाहिला घेऊनी पृथ्वी भारवाहिला वराह घेऊनी पृथ्वी भारवाहिला अचाया कैक माझ्या लीला ऐकना ऐकना अशा कैक लीला माझ्या ऐकना ऐकना सांगतो तुला या जन्म गुणा सांगतो तुला या जन्म गुणा अवतार चौथा माझा नरसिंह झालो खांद्या बाजू प्रकट मी झालो झालो बाबा धोनी राधे प्रगट झालो हिरण्य कल्पशूद केले तारणा तारणा हिरण्य कल्पशूद केले तारणा आज सांगतो तुला या जन्म गुणा सांगतो तुला या जन्म गुणा तो भुवरी सावा परशुराम बनलो या भुवरी सावा परशुराम बनलो या भुवरी विनाना अंगी कलाया दाविला दाविला दाना अंगी कलाया दाविला दाविला सांगतो तुला या जन्म गुणा सांगतो तुला या जन्म गुणा स्वर्ग जणू अवतरणाया धरतीवरी युगे अवताराने गमन करी अनंत यशोदेचा बाळ आठवा बाळ राधे यशोदेचा बाळ आठवा आज सांगतो तुला या जन्म गुणा सांगतो तुला या जन्म गुणा ऐकल्यास माझ्या जन्मगुणात आधी कानाबद्दल सर आजपासून गोकुळाचं काही होते गोकुळातच राहील चला मोहना लागे ना हे मन तुझ्या विना मोहना लागे ना हे मन तुझ्या लागे नाही मन तुझ्या विना राधिके लागे नाही मन तुझ्या विना जीवनाचा अर्थ हा कळेना जीवनाचा अर्थ हा कळेना लागे ना हे मन तुझ्या विना
मोहना लागे नाही मन तुझ्या विना वदिला कंस मामा झालो द्वारकेचा राजा धर्म रक्षणार्थ राहिलो नवी माझा वदिला कंस मामा झालो द्वारकेचा राजा धर्म रक्षणार्थ राहिलो नवी माझा भक्त जनांचा झाला कारा भक्त जनांचा झाला कारा लागे नाही मन तुझ्या विना राधिके लागे नाही मन तुझ्या विना लागे नाही मन तुझ्या विना